लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द ऐकल्यावर अनेकांना वाटतं की काहीतरी जादुई किंवा फिल्मी प्रकार आहे. पण खरं तर हा एक अत्यंत उपयोगी आणि वास्तववादी तत्व आहे, जो आपल्या दैनंदिन जीवनात लागू होऊ शकतो. आपले विचार, भावना आणि आपण निर्माण करणारी ऊर्जा हे सगळं मिळून आपलं भविष्य घडवतंय. आपण जसं सतत विचार करतो तशीच गोष्ट आपल्या आयुष्यात घडते. हे तत्व सांगतं की ब्रह्मांड तुमच्या आतल्या विचारांना ओळखतं आणि त्यावर प्रतिसाद देतं. म्हणजे जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर तसाच सकारात्मक अनुभव तुमच्या समोर येतो. ऊर्जा, भावना आणि विचार हे फक्त तात्विक शब्द वाटू शकतात, पण त्यांचा प्रभाव आपल्या मनावर आणि परिणामी आपल्या कृतींवरही मोठा असतो. म्हणूनच हे तत्व केवळ पुस्तकांमध्ये वाचायचं नसून ते आचरणात आणणं महत्वाचं आहे. स्वतःला घडवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल किंवा मनापासून काहीतरी करून दाखवायचं असेल किंवा मनापासून काही हवं असेल तर आपल्या विचारांची दिशा योग्य ठेवणं हाच खरा मंत्र. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र. आकर्षणाचा नियम म्हणजे फक्त एक विचार नाही, तर जगण्याची एक प्रभावी पद्धत आहे. आपले विचार म्हणजे केवळ शब्द नाही, ते एक शक्तिशाली ऊर्जा असतात जी आपले जीवन घडवते. जर तुम्ही सतत स्वतःबद्दल नकारात्मक विचार करत असाल तर तसाच अनुभव तुमच्या आयुष्यात तुम्हाला येणार. पण जर तुम्ही विश्वासाने आणि सकारात्मकतेने विचार केला तर ब्रह्मांड सुद्धा त्यावर लक्ष देतं. विचारांमध्ये जर भावना मिसळल्या तर त्यांची ताकद अधिकच वाढते. आपण जे ब्रह्मांडाकडे पाठवतो तेच आपल्याकडे परत येतं, म्हणून सकारात्मकता ही अत्यावश्यक आहे. हा नियम केवळ मनात न राहता आपल्या शरीरात, वागण्यात आणि आजूबाजूच्या वातावरणातही स्पष्टपणे दिसतो. मोठं स्वप्न बघा आणि ठाम विश्वास ठेवा, ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करतंय. जेव्हा आपले विचार खूप स्पष्ट, ठाम आणि सकारात्मक असतात तेव्हा त्याचा परिणाम आयुष्यात होतोच. काही लोकांकडे एक वेगळीच ऊर्जा असते, त्यांची उपस्थितीच प्रेरणादायक वाटते आणि यश त्यांच्याकडे आपसुकच ओढलं जातं. आत्मविश्वास ही यामधील सर्वात मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवता तेव्हा गोष्टी शक्य होतात. अनेक मोठ्या व्यक्तींनी या नियमाचा उपयोग करून आपल्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडवले आहेत. त्यांच्या यशामागे सातत्याने सकारात्मक विचार आणि ऊर्जेचा संतुलित वापर हेच मुख्य कारण आहे. ध्यान, प्रार्थना, स्वतःसाठी वेळ काढणं या गोष्टी त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे, ज्यामुळे त्यांची ऊर्जा ही नेहमी सशक्त राहते. त्यामुळे केवळ आर्थिक यश नव्हे तर मानसिक समाधान आणि जीवनात समतोल निर्माण होतो. विज्ञान सुद्धा सांगतं की संपूर्ण जग ऊर्जा आणि कंपनांनी बनलेलं आहे आणि आपले विचार देखील या ऊर्जेचा एक महत्वाचा भाग आहे. जेव्हा आपली ऊर्जा सकारात्मक असते तेव्हा आसपासचं वातावरण देखील बदललेलं असतं. विचार आणि भावना बदलल्यावर शरीरातही नवीन ऊर्जा निर्माण होते आणि ती स्पष्टपणे जाणवते. हे सर्व कंपनांचं एक सुंदर गणित आहे. कंपन म्हणजेच एनर्जीचे व्हायब्रेशन्स. जितकी सकारात्मकता तितकं यश जवळ येतं. अनेक लोकांनी स्वतःच्या अनुभवांमधून हे सिद्ध केलं आहे. ज्यांनी विचार बदलले त्यांना नोकरी मिळाली, आर्थिक अडचणी पार केल्या, प्रेमात यश देखील मिळालं. सोशल मीडियावर अशा शेकडो स्टोरीज आहेत ज्या सांगतात की या तत्वाचा वापर करून लोकांनी आपलं आयुष्य शांत आणि समृद्ध आणि आनंदी केलं. काहींनी ध्यान आणि सकारात्मक विचारांची सवय लावून मोठ्या अडचणींवर मात केली. या अनुभवांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, आकर्षणाचा नियम खरंच प्रभावी आहे, पण त्याचा खरा परिणाम जाणून घ्यायचा असेल तर स्वतः अनुभव घ्यायला हवा. कारण आयुष्य बदलण्यासाठी लागतो फक्त एक सकारात्मक विचार आणि त्यावर ठाम विश्वास. जर थेट सांगायचं झालं तर आकर्षणाचा नियम हा केवळ पुस्तकांमध्ये वाचण्यासाठी किंवा तात्विक विचारांसाठी बनलेला नाही. तो खरं तर जीवनाला दिशा देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून वापरला गेला पाहिजे. आपल्या मनात सुरू असलेले विचार, अंतर्मनातील भावना आणि आपल्या आजूबाजूची ऊर्जा यांचं भान आलं की आयुष्य अचानक वेगळ्या मार्गावर सरकतं. हा नियम सांगतो की आपल्या प्रत्येक विचारामागे आणि भावनेमागे एक शक्ती असते जी आपलं भविष्य घडवत असते. जेव्हा ही ऊर्जा एका सुरात बांधली जाते तेव्हा फक्त कल्पना नव्हे तर ती स्वप्न वास्तवात उतरू लागतात. सकारात्मक विचारांबरोबरच ठाम आत्मविश्वास आणि उच्च स्तराची ऊर्जा
यांचा जर योग्य समतोल साधला तर आयुष्यात मोठे बदल शक्य होतात. अनेकांनी याचा वापर करून आपल्या जीवनात आश्चर्यजनक यश, समाधान आणि शांतता मिळवली आहे. आणि त्यांचे अनुभव ऐकताना हे सगळं खरं वाटतं. यामागे केवळ आध्यात्मिक दृष्टिकोन नाही तर शास्त्रीय आधारही आहे, ज्यामुळे हे तत्व केवळ भावना नसून समजून घेण्यासारखं आहे. म्हणून जर आपण आपले विचार आणि ऊर्जा योग्य दिशेने नियंत्रित केली तर आयुष्य ही एक सुंदर रंगांनी भरलेल्या फुलासारखं फुलू शकतं. आणि हो, हे कोणत्या विशिष्ट लोकांसाठी राखून ठेवलेलं रहस्य नाही, ते आपल्यासाठी सुद्धा तितकंच प्रभावी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार.